नाम्या अंगण कसं लोण्यासारखं हवं आणि साईसारखं मऊ मऊ. छोट्याशा नाजूक पावलांना बारकुसा खडा पण रोखता कामा नये. समज कसं स्वच्छ किलबिलणार ऋणू जुणू करणार हवं. चाल निघा. काय अरे डोक्यात काय भुसा भरलाय का? ए समजा स्वच्छ झालं पाहिजे. नरोत्तम 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 शांत राहा शांत राहा शांत राहा. आज तुझा आनंदाचा दिवस आहे ना. आज आपल्या वंशाला दिवा लावणारी येणार आहे. तेव्हा मोरासारखा पिसारा फुलवून तिला खुश करायला पाहिजे. काय माग काय नाही माग काय लपवलंय माझे. वाघ बघितल्यावर तर लय घाबरते. माझ्यावर राग धरायचं. माहिती काय लपवलं. दाखव मला. काय नाही मला. दाखव. काय नाही मला. खरंच काय नाही. दाखव की. काय नाही मला. दाखव की. दाखव ना. तुला लहान मुलांसाठी खेळणं आणायला सांगितलं होतं. आणायला सांगितलं होतं ना. आणलंय ना. मग दाखव की. खेळणं हे. अरे घेऊ दे मालक. अरे घेऊ दे मालक. मालक अहो बघा नाही इकडे. हो का हो काय काहीच नाहीये काहीच नाहीये. अहो मालक. काय खेळू नको. वा कधी खेळला असतो काय. घेऊ दे त्याला. चल चल. ठीक आहे घेऊ दा. सकू कुठे नाही जाणार आहे तुझी उमाई. घरातच आहे. अभंग वाचनात लक्ष दे बघू. चल वाच. आशा तृष्णा वारग देखोनिया डोळे. वारग नाही बाळा. व्याघ्र म्हण. व्याघ्र. व्याघ्र म्हणजे काय. व्याघ्र म्हणजे वाघ. म्हण व्याघ्र. आप्पा सोपं नाहीये. सोपं द्या ना. सखू बर. हा हे बघा. दिवसा पडे चांदणे रात्री पडे ऊन हो. दिवसा पडे चांदणे आणि रात्री पडे ऊन. दिवसा पडे चांदणे रात्री पडे ऊन हो. शेळी सवे लांडगाव्याला. शेळी सवे लांडगाव्याला. गायीने व्याघ्रा भक्षिले हो. गायीने व्याघ्रा भक्षिले हो. आंधळा काळी मार्ग. आंधळा काळी मार्ग. पांगुळा धावण्यात धावला हो. पांगुळा धावण्यात धावला हो. दिवसा पडे चांदणे रात्री पडे ऊन हो. गाय व्याली व्याघ्र झाला. गाय व्याली व्याघ्र झाला. चार तोंडे त्याला हो. चार तोंडे त्याला हो. चहू तोंडी भांडण हे. चहू तोंडी भांडण हे. जनांची पडले ठकड हो. जनांची पडे ठकड हो. दिवसा पडे चांदणे रात्री पडे ऊन हो. सखू जरा हळू. उमाई हे तुला आपण सांगायचंय ना. पण तू मला सांगितलंस हो ना. सखू बघा द्वाड झाला वासरू. आता आजी ओरडेल त्यामुळे जरा हळू. अप्पा अरे पोरीला काय शिकवतोस रे. सखूचं लग्न चटकन जुळायचं नाही. आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतोस होय रे. घे ऐकलंस.
सकू, अक्षर ओळख झाली आहे, पण सराव जास्त करावा लागणार आहे. मी आता धूळ पाटी घेतो. हा बघ. एक. किती? एक. हा. गिरो. एक. एक. अयो ए अयो मालक, मालक, हो मालक, हो मालक, तुमच्या चपल्या बघा घाण केलं मालक. मालक, मालक तुमच्या. अरे कुठं? अरे अरे दाम्या, काय हे? अयो मालक, मी काहीच नाही केलं की हो. जे काही केलं ते वासराने केलं. अरे मग वासरू आलंच कसं इथं? तुम्हीच त्या महादेवची गाय आणि वासरू आणायला सांगितलं की हो. त्या वासरानं माझ्या वाहना घाण केलेले आहेत. त्या वासराला इथं थार नाही. घेऊन द्यायला त्याला इथनं. अयो मालक, अहो ते गाय आणि वासरू एकत्रच असतं की हो. त्यानं जर वेगळं वेगळं केलं ना तर ते सुकून जातील बघा दोघं हो. त्यांना नाही घेऊन गेलं मी तुला सुकवेन. जास्त मला अक्कल शिकवू नको. खाली येतून तुला बघ. अरे अरे घेऊन जा त्या वासराला. जंगलात दे सोड कुठतरी. अयो सुटलो. हरीला सांगितलं की हो ते जंगलात नरभक्षक असताना जीव धोक्यात कोण टाकणार म्हणतो मी. अरे रेंगात का बसलाय तू? जा घेऊन जा वासराला. आणि तोंड्या काय बघतोय? जी मालक. माझी बुहान स्वच्छ कर. होय. हॅलो कर. झाकी रे. रागवलंयस? का नको रागू? माझ्यावर रागवलंयस? तुझ्यावर नाही. तो हरी काका वासराला घेऊन चाललाय. सांग तुझ्या त्या काळ्याला तू वरतून बघतो ना बाबा, दिसताना तुला समज जग. आणि तेव्हा आधी तू माझ्या विठुरायाला काया काया बोलणं बंद कर. आधी मान विठुरायाला सांग, मगच मी पुढचं ऐकेन. हो ग माझ्या आई, सांग तुझ्या विठुरायाला की त्या बाबड्या वासराला वाचीव. हरी काका खेचत घेऊन चाललाय. वासरू आणि हरी काका घेऊन चाललेत, पण कुठे? मला काय विचारती? हरी काकाला विचारावं लागेल ना. पण काहीतरी वंगाळ विचार आहे त्यांच्या मनात, एवढं नक्की. विठुरायाकडे यावंसं वाटलं की नाही? आणि तू मला सांगितलंस. याचाच अर्थ विठुरायाला आपल्याकडनंच वासराला वाचवण्याचं काम करून घ्यायचंय. कसं काय? हो मग आप्पा म्हणतात उगीच काही घडत नाही. सगळी योजना विठुरायाच्याच असतात. चल पटकन, आपल्याला कळायला हवं की काय प्रकार आहे. चल. सर के चल
चल चल हरी काका तुम्ही वासराला असं खेचत कुठे नेताय? तुला काय करायच्यात ग नसता पंचायती? हा तरी बी सांगा ना. सांगू वय तुम्ही बकासुराची गोष्ट ऐकली ना बा? तसा एक वाघ आलाय आपल्या जंगलात आणि त्याला लागली भूक. आपल्या गावात येऊन तो कोणाला बी खाईल, तुम्हाला बी खाईल. हा नग 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 ना तेव्हा या वासराला त्या वाघाकडे घेऊन चाललोय. तो याला मटकवल आणि गप्प बसल. नग ना हरी काका. या वासराला का वाघाकडे नेताय? तुझं नाव काय? मी ठेवू तुझं नाव? काय ठेवायचं आपण? कानू ठेवूया? भूक लागली आहे का तुला? पांडू जा पटकन चारा आण. काय चाललंय तुमचं? थाटात बोलते जसं का तुझंच आहे वासरू. कानू म्हणे कानू. लगेच त्याचं बास बी करून टाकलंस वय. अरे चल वय मागे. लय शानपणे करायला लागले तुम्ही. हा चल रे चल. हरी काका नका ना नेऊ. अरे सोडा. असं काय बी करून दाखवाल? मग ती कणगी उचलाल तुम्ही? कणगी कशी उचलाल? हा तुम्ही दोघं बी उचला की. ईदभर उचललीत ना तर बी चालेल, पण उचलून दावा. हा हा तुम्ही कानूला सोडाल ना? हा मग सोडून की. हा तुम्ही उचला जा. म्या कानोलीचं बांधतो. जा उचला. लावा जोर. अगं उचल की पुरी. अरे तू उचल ना. अगं तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना. पण मग मी करते तू पण कर ना. लाव की यार पांडू. लाव की जोर. लाव लाव की सखूबाई जोर लाव. हे धर. हे धरून ठेव हातात. धर कच्चा धर. हा सखूबाई उचला. दे रे पांडू जोर लाव. काय करताय? अगं तुम्हाला मदत करतोय उचलायला. हा नाही ना उचलत मग राहता कणगीला चिकटून. मी चाललो कानोळे घेऊन जंगलामध्ये. नका ना काका. हरी काका. हरी काका कानूला नका ना देऊ. हरी काका कानूला सोडा ना. हरी काका. हरी काका सोडा ना कानूला. उगा काय बाय माझ्या डोक्यात भरव नका. मालकांचं माझ्यावर असलेलं प्रेम बघवत नाही हे बोला की. हा राहिलं मी नाही आले तूच मला धरून विचारलंस. असं जुनेरी नेसायची वेळ आली हे कोण म्हणलं? हा नवीन मालकीण येणार आहे घरात. काय हा कशाला आलायस कडमडायला? अस्त्रे गिळा वाशी. अय्यो अहो लटक्या बोलो तर लटकावून सोडा की. हो
ते मी घेऊन आलोय बघा मालकाचा निरोप. ते मालकांचे येणार आहेत बघा पाहुणे विशेष, म्हणून त्यांनी हुकूम दिलाय की यायचं नाही कुणी बाहेर म्हणतो मी. ते कुणी म्हणजे कुणीच की हो. घ्या दामू शेठ, पावलं कुठल्या दिशेनं वळाली आहेत ते स्वतःच्याच डोळ्यांनी बघा बाई. म्हणजे उगा डोळ्याला झापड लावू नकोस. दाम्या, हा हुकूम माझ्यासाठी आहे का? दामू, हा सांगावा समजांसाठी आहे ना व? समजांसाठी आहे. बघा झाली खातर. मागच्या येळीच बंदी आणली होती मी, तवाच वळिकलं आणि लगोलग जाऊन माग काढला. पाहिलं तर कुणीतरी बाई आली होती. पुढं गेले तर कुत्र हाकलतात तसं मला हाकलं, डोळ्याला पट्टी बी बांधली. म्हणजे काहीतरी खासच आहे. दामू शेठ, आता खरं काय ते सांगा ना. काय आमच्या मालकांच्या मनात? ते मी कसं सांगणार की हो. आता मालक तुमचे दोघींचे की हो. आता तुम्हाला मालकच सांगतील की हो. खाजगी तर म्हणतो मी. दामू, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी तुम्हाला विचारलं ना दामू शेठ, मला सांगा विशेष म्हणजे असे कोणते पाहुणे येणार आहेत की ज्यामुळे आम्हासनी पण बाहेर जायची बंदी आहे? आमचे काम निरोप सांगायचे की हो. ते मी सांगितले. आता ऐकायचं की नाही ऐकायचं आता ते तुमचा विषय आहे बघा की हो म्हणतो मी. आजपर्यंतचा वजावाटा एकाच घटनेत काढते की नाही बघा. सखूचं लग्न मालकाबरोबर ही सत्यभामा लावून देणार म्हणजे देणार. ही जखम सुकत नाही तोवर मी हे अशुभ मंगल लावून टाकीन. आई गो वहिनी, आई गो. अगं बाई वहिनी, काय हो, कुठं लागलं? उमे, आई असे कसे ग चुकीचे प्रश्न विचारतेस? त्यापेक्षा काय लागलं, लक्ष कुठं होतं असं विचारायचं असतं. नव्हतंच लक्ष. अहो मामंजींच्या जीवावर बेतलं होतं ना, तिथे सगळं लक्ष होतं माझं. आता तुम्हाला ठाऊकच आहे, वंसबाई आल्याच होत्या की धावत. पायाला कुठे लागलं ते सांगतेस ना? हो मग तेच तर सांगतेय. आता त्या दिवशी दादांना बरं नाहीसं झालं आणि आपल्या सखूनी औषध केलं, म्हणजे तसं लक्षच नव्हतं तिचं. त्यात 2-4 गोष्टी फुटल्या. त्यातलीच एक खापर माझ्या पायात शिरली. नाही पण आपल्याला माणूस महत्वाचं. आता दादांच्या जीवापुढे काही महत्वाचं आहे का दुसरं? आई ग, एवढं दुखत असताना कशाला बाहेर पडावं माणसानं? गपचूप तेल हळदीची पट्टी बांधून बसावं घरातच. नव्हतेच पडणार बाहेर, पण उमावंसांच्या भल्यासाठी हो म्हणलं दुखलं तरी चालेल, पण हे काम व्हायलाच हवं. म्हणजे तुमच्या डोक्यावर असलेल्या मालकांच्या कर्जाची गोष्ट हो. भुंग्यासारखी सारखी डोक्यात येत असते.
त्याचं काय, तू का फेडणार आहेस ते? अहो फेडलं असतं की, शक्य झालं असतं तर खरंच फेडलं असतं. अशी थेट कशी फेडणार मी कुठे कमावते उमा वंसन सारखी. मी आपली माझ्या परीने जेवढा हातभार लावता येईल तेवढा लावतीये. मालकांच्या वाड्यावर लोणची मुरावळे मागवलेत चवीला. मालकांच्या वाड्यावर? अहो म्हणजे गोदावरी मालकीणबाईंनी. आता उमा वंसना 4 दमड्या मिळणार म्हणल्यानंतर मी पायाचं दुखणं बाजूला ठेवून तशी धावत सुटले. ते काय आहे ना, तुम्हाला माझं तोंड दिसतं पण पोटातली माया नाही दिसत. म्हणजे त्या खवीस मालकाच्या वाड्यावर नेऊन पोचवायचे हे जिन्नस? आता 4 घरी जातेच की सखू करंडी टोपली घेऊन. त्यात हे 5वं घर आहे काय आणि नाही काय. अहो जिन्नस आवडले ना तर त्याला चांगली मागणी येईल. वाड्यावरती राबता असतो, जिन्नसांना खपत असते. आपल्यासाठी चांगलंच नाही का? ते काही नाही, सखूला म्हणावं आजच वाड्यावर सगळं घेऊन जा. जंगलात नेलं ते नेलं, पण आपल्याला पण इथे बांधून गेला. आता तुझी मुलगी पाहिजे होती. बरोबर त्या काकड्याच्या अंगावर पाणी टाकून नाहीतर जळक लाकूड फेकून हाकलला असता, आरडून धिंगाणा केला असता, पण आपल्याला सोडवलं असतं. हे सगळं घेऊन जाशील, हे ज्याच्या त्याला देऊन परत सरळ घरी यायचं. अरे बापरे, काकांवर नाही माझ्यावरच ओरडणार आहे आजी. जिन्नस पोचवायचे कोणाकोणाचे, आणि आता ते वाट बघत असेल. खूप ओरडेल मला. अगोदर इथून सुटू तर दे, मग बघू कुठे जायचं ते. पण आपल्याला सोडवणार कोण? तुझ्या काळ्याला बोलव की, लय गुणगान गातीस ना त्याचे. ए चिडवू नकोस हा, चिडवू नकोस माझ्या विठुरायाला. माझा विठुराया नक्की माझ्या मदतीला येईल. विठुरा येणार आहे, आजीचा ओरडा वाचवण्यासाठी नाही, पण कानूचा जीव वाचवण्यासाठी ये रे. कानूचा जीव खरंच धोक्यात आहे. येणार आहे विठुरा, मदतीला धावून येणार विठुरा. आम्हाला सोडव ना. विठुरा 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 विठुरा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग.